नमस्कार. जुन्नर टाईममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण निमगावमध्ये आता बरेच युवक अनुभवी आपल्याला मतदार या ठिकाणी दिसत आहेत. आपण सर्वांनाच विचारण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार दादा. नमस्ते. काय नाव? प्रदीप चौधरी, निमगाव सावंत. निमगावचेच का? हो. आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्या दृष्टीनं सध्या आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या कोणाची हवा वाटते तुम्हाला? शिवसेनेची धाव आहे. शिवसेनेची म्हणजे कोणची नक्की? राजू शेट्टी आणि माऊली शेट्टी. माऊली शेटची. का बरं माऊली शेटचीच का बरं जास्त वाटते? माऊली शेट आता धनुष्यबाणाकडे आलेत ना. हा. शरद दादांची तर हवा आहेच आणि माऊली शेट आलेत धनुष्यबाणाकडे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. मग माऊली शेट्ट उभाटा गटात होते आणि उभाटा गटातून ते आता धनुष्यबाणाक आले. मग जे उभाटा गटाचे माशेलवाले जे कार्यकर्ते ते काही कुठं नाराज वगैरे काय आहेत का? काय ना नाराज सगळे आहेत, बरोबर आहे सगळे. आणि मग त्यांनी तर शरदाच्या विरोधात काम केलं होतं, मग ते कसं काय? आता कसं आहे, माऊली शेटचा गट आणि शरद दादांचा गट आदेश मानणार आहे. आम्ही शरद दादांचा आदेश मानतो, माऊली शेटचा गट माऊली शेटचा आदेश मानतात, त्याप्रमाणे काम होतं. काय मग आता हे दोन्ही कार्यकर्त्यांची सांगड जमलेली आहे का? दोघांचं मन जुळ काय रक्त एकच आहे ना, शिवसेनेचं रक्त आहे ना. अडचण काय? म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर शिवसेना एकत्र झाली हो. जे आपल्या तालुक्यात पूर्ण का फक्त जिल्हा परिषद गटात? नाही नाही, तालुक्यातच झालेली आहे, काय अडचण नाही. शिवसेनेचं रक्त आहे, पुढे जाणार नाही. मला एखादं राजू शेटचं काम सांगू शकाल का बुवा? तो आपल्या परिसरात बुवा राजू शेटने एखादं असं ठोस काम एखादं मला कोणतं तरी सांगा बुवा, त्यांनाच का निवडून दिलं पाहिजे? राजू शेट्टीला का निवडून दिलं पाहिजे? राजू शेट्टी गोरगरिबांचे नेते आहेत निमगाव सावेतले, उमलते नेतृत्व आहे. शरद दादाच्या माध्यमातून अनेक कामं केलेली त्यांनी. आमचं चांदपीर बाबा मंदिर आहे, त्या रस्त्याकडे जायला काही दिवसापूर्वी रस्ता नव्हता, कच्चा रोड होता. अक्षरशः माझी जमीन आहे तिकडं, माझी जमीन आहे. आम्ही किती वेळा गाड्या पडल्या होत्या तिकडं. त्यांनी नुसतं आम्ही फोन केला राजू शेटला, राजू शेटनी सांगितलं, दादाच्या माध्यमातून लगेच काम केलं. आज त्या रस्त्याला मला वाटतं दादा पहिल्या टर्मला आमदार होते त्यावेळेस राजू शेटनी केलेले काम ते दादांच्या माध्यमातून. परत तिथं गणपती शिरोलवाटाला गणपती मंदिरापाशी तिथं सभामंडप केलेलं आहे. भरपूर काम आहे. आता PSC साठी फंड आलेला आहे. परत क दर्जातून राजू शेटच्या दादांच्या माध्यमातून तिथं पण 50 का 60 लाख रुपये काहीतरी पडलेले आहेत खंडोबा रोडसाठी. काम आहेत भरपूर आणि गोरगरिबांना मदतच आहे राजू शेटची कायम. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही निमगावचे ग्रामस्थ आहे आणि तुमच्या निमगावातून पण एक उमेदवार अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे त्यांचा भाव. मग कसं काय त्यांच्याबद्दल काय? नाही, जसं माऊली शेटवर अन्याय झालं तसं त्यांच्यावर पण अन्याय झालेलाच आहे ना पक्षाकडून. काय नाही अडचण, केलंच पाहिजे ना त्यांनी. त्यांनी उभं राहिलंच पाहिजे का? हो. मग तुम्ही निमगावची जनता जी आहे मग तुम्ही त्यांच्या मागे का माऊली शेटच्या मागे? आम्ही पक्ष म्हणून धनुष्याच्या मागे. पक्ष म्हणून म्हणजे तुम्ही एकनिष्ठ पाहिल्यापासून? हो, एकनिष्ठ आहे. मग माऊलीच का बरं बुवा? असं काय कारण असेल ना बुवा, काय बुवा त्यांनी बुवा शेतकऱ्यांसाठी मदत केलेली किंवा काय? आहेच ना मदत. रात्री अपरात्री शरद दादा असेल, माऊली शेट असते, पाळणारेच नेते आहे ना. आहेच ना पाळणारे नेते, काय अडचण नाही. म्हणजे काय अडचण येणार नाही असं तुम्हाला वाटतंय? बरोबर. दादा तुम्ही या ना जरा पुढे या, तुम्ही तरुण दिसताय. काय कसं काय सध्या हवा काय वाटते? आता हवा हा शब्द म्हणजे थोडक्यात वापरणं चुकीचं आहे. हवेपेक्षा महत्वाचा हा आहे की विकास. आता आपला जर भाग बघितला म्हणजे जुन्नर, आंबेगाव, तर हा भाग एकदम म्हणजे सुपीक भाग आहे. पाण्याची व्यवस्था भरपूर आहे, लाईटीची व्यवस्था आहे, विद्युत व्यवस्था भरपूर, रस्ते भरपूर प्रमाणावर झालेले आहेत चांगल्या प्रकारे. आता पाहत असं रस्त्याचं काम चालू आहे इथं. तर मोठ्या प्रमाणावर शरददादा आमदार आहेत आणि शरददादा आमदार असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून ते एक हुशार नेतृत्व आहेत आणि एकदम तळागाळात पोहोचलेले आहेत. आता शरददादांचं जर म्हणायचं झालं तर त्या अपेक्षा असताना लोकांनी संधी देऊन त्यांना अपक्ष आमदार निवडून आणले. त्याच्यानंतर त्यांनी योग्य निर्णय घेऊन एकनाथ शिंदे साहेबांसोबत भरपूर म्हणजे आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षाकडून तालुक्यामध्ये भरपूर कामं आणलेली आहेत. आणि सध्या आता तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला की मशालीचे कार्यकर्ते वेगळे, माऊलदारांचे कार्यकर्ते वेगळे आणि शरददादांचे कार्यकर्ते वेगळे. कार्यकर्ते जरी वेगळे असले तरी विचार मात्र एकच आहे. विचार मात्र एकच आहे. त्याच्यामुळं आता वरच्या लेवलला काय होतंय काय नाही याच्यापेक्षा महत्त्वाचं काय की ग्राउंड लेवलला, गाव पातळीला आता हे पंचायत समिती इलेक्शन आहे, जे जिल्हा परिषद इलेक्शन आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून राजू शेट गाडगे उभे आहेत. तर पंचायत समिती सदस्याचं काम काय असतं की जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधली दुवा म्हणून पंचायत समिती काम करते. तर वेगवेगळ्या प्रकारची कामं मंजूर करून आणणे, ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या गोष्टीवरती स्वतः ग्रामसभेत जाऊन ते लक्ष घालणे,
की एक प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये समजा आता आपल्याकडे 10 गाव आहेत, पारगाव आहे, कावळ पिंपरी आहे, त्याच्यानंतर बोरी आहे, शिरूर सुलतानपूर देखील आहे. तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना किंवा ग्रामपंचायतीच्या बॉडीला किंवा ग्रामपंचायतीला काही अडचणी असतील तर त्या अडचणी पंचायत समितीमार्फत काही कामं मंजूर करून आणणे, तसे जिल्हा परिषदेला निधी देखील उपलब्ध करून देणे. या स्थानिक पातळीवरती ह्या गोष्टी करणं हे पंचायत समितीचं काम असतं. तर माझ्या म्हणण्यानुसार रावीशेठ गाडगे यांचा युवकांसोबत अतिशय चांगला संपर्क असून क्रिकेटच्या माध्यमातून देखील रावीशेठ गाडगे यांचं भरपूर मोठ्या प्रमाणावर योगदान तरुण युवकांना असतं. सध्या तुम्ही पाहत असाल की भरपूर युवक एक म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी गाव टुर्नामेंट वगैरे होतात किंवा क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा होतात. आता निमगावसारख्या ठिकाणी क्रिकेट म्हणजे एक मोठ्या प्रमाणावरती युवकांच्या म्हणजे सकाळी सुद्धा निमगावच्या रोज ग्राउंडवरती आजूबाजूच्या 5-6 गावातले लोक पोरं सकाळी एक्झरसाईज म्हणजे कामधंदा पाहून सकाळी 6 ते 8 या वेळामध्ये रोज ग्राउंडवरती खेळण्यासाठी असतात. तर रावीशेठ गाडगे भरपूर वेळा पोरांना मुलांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस रुपये काय मदत असेल किंवा क्रिकेटचं किट वगैरे घेण्यासाठी काय मदत असेल किंवा क्रिकेटसाठी टी-शर्ट प्रिंटिंग वगैरे असेल त्यासाठी भरपूर वेळा मदत करतात. म्हणजे आता सगळ्यांना सांगायचं मला असं की वरच्या पातळीला काय पाहिजे, स्थानिक पातळीवरती आपल्याला असा एक तरुण आणि एक हुशार नेतृत्व पाहिजे की आपण आपल्या अडचणीच्या काळामध्ये त्याला कॉल करू शकतो आणि तो आपल्यासाठी उपलब्ध राहू शकतो. की म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की आपण आपल्या म्हणजे ह्या काळात निवडणुकीच्या काळात अशा उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे की इलेक्शन झाल्याच्या नंतर असा चुकीच्या उमेदवाराला निवडून नाही दिलं पाहिजे की आपल्याला त्याच्या बंगल्यात जाऊन आपल्या अडचणीसाठी त्याचे बंगल्याचे उमरेची जावे लागतील. हे भरपूर साऱ्या गोष्टी असतात की भरपूर लोकांना अडचणी असतात. पण काय होतं निवडून आल्याच्या नंतर यांच्या भरपूर नेते आहेत त्यांच्या गाड्यांच्या काचा खाली होत नाही, त्यांच्या समस्या सुट्टी नाही. मग कोणत्या कार्यकर्त्यांमार्फत साहेबांपर्यंत जायचं म्हणजे कोणते पण साहेब असतील त्या साहेबांपर्यंत जायचं म्हणजे प्रॉब्लेम सुटले पाहिजे. सामान्य जनतेचे भरपूर प्रॉब्लेम असतात. कुठं पाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील, कुठे एखाद्याला वैद्यकीय मदत हवी असेल, पुण्याला एखाद्या ॲडमिट असेल, एखादा ॲक्सिडेंट झाला. आता मी स्वतः माझा अनुभव सांगतो. माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला पुण्यामध्ये. तर असं झालेलं की मला काही सुचत नव्हतं की आता ॲक्सिडेंट झाला मित्राचा कुणाला कॉन्टॅक्ट करायचा. मी पहिला कॉल रावीशेठला कॉल केला. त्यांच्यामार्फत पेशंट रुबीला ॲडमिट होता. तर ते रुबीवाल्याने सांगितलं होतं की एवढी अमाऊंट आहे त्यावेळी तुम्ही डिपॉझिट भरून टाका, त्याच्यानंतर आम्ही पेशंट तुम्हाला आतमध्ये घेऊ. त्याच्यानंतर रावीशेठने शरदादांना कॉल केला. शरदादांनी तिकडे रुबी हॉस्पिटलला कॉल केला. त्यांनी सांगितलं की पेशंट आतमध्ये घ्या, पैशाचं काय आपण ते पाहू. पेशंटवर ट्रीटमेंट झाली. पेशंटच्या याला म्हणजे डोक्याला वगैरे क्रॅक आलता आणि त्याच्यानंतर पेशंट महिन्याभरात रिकवर पण झाला. म्हणजे विषय असा आहे की अडचणीच्या काळात पैसा सगळ्यांकडे असतो पण अडचणीच्या काळात तुम्हाला मदत महत्त्वाची. ती महत्त्वाची मदत रावीशेठ मार्फत आणि शरदारामार्फत आम्हाला भेटलेली आहे. मला स्वतः वैयक्तिक भेटलेली. त्याच्यामुळे रावीशेठ गाडगे तरुणांच्या सगळ्यांच्या मनामध्ये पण आहे आणि एक हुशार नेतृत्व पण आहे, अभ्यासू नेतृत्व आहे, संयमी नेतृत्व आहे. आणि त्यांचा मतदारसंघाला किंवा आपल्या गणाला बोरी बुद्रुक गणाला त्यांचा निवडून दिल्यानंतर भरपूर फायदा होईल. आणि सोबतच माऊली शेठची पण साथ आहे. माऊली शेठचा पण अनुभव भरपूर आहे. त्यांचा अनुभव भरपूर आहे. त्यांना सगळ्या कामाची जाणीव पण आहे आणि सगळं काम म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल कोणत्या अडचणी आल्याच्या नंतर कोणती उपाययोजना केली पाहिजे हे फक्त अडचणी लोकांसमोर आणून किंवा हो करतो म्हणून त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की तो त्या गोष्टीवरती काय उपाययोजना करता येतील किंवा शरदारामार्फत. म्हणजे माझं म्हणणं आहे की शिवसेना या पक्षाला सर्वांनी मतदान करून 200 माणसामध्ये बटन दाबून 5 तारखेला निवडून द्यावे. कारण इकडे माऊली शेठ भरपूर अनुभवी व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर रावीशेठ गाडगे तळागाळात पोहोचलेलं वैयक्तिक म्हणजे आता पक्षामध्ये आहेच आधीपासून जे शरदांच्या जवळचे आहेत निकटवर्ती 100% होते पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. तर राजू शेठला निवडून द्या. 100% सगळ्या युवकांनी आमच्या सगळ्या युवकांचं राजू शेठला भरपूर मोठं समर्थन आहे. कारण आमच्या काळात ते भरपूर आमच्यासोबत होते. मला हे विचारायचं आता तुमच्या निमगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यांनी आता रिक्षा चिन्हाचा प्रचार चालू केलेला आहे बुवा. पण आमदारकीला रिक्षा तर शरदादांनी चालवली होती. मग बुवा त्यांची आत्मीयता घेण्याचा काही प्रयत्न किंवा असं काही चित्र आहे का बुवा त्यांनी स्वतःच यांनी घेतलंय का रिक्षा कसं काय बुवा? ते नाही सांगता यायचं मला त्यांच्याबद्दल. नाही पण एक तुमचा बुवा अंदाज बुवा तुम्हाला कसं वाटतंय अभ्यासाने? ते चिन्ह आहे त्याचं काय चिन्ह घेऊन काय दादा पुढे या. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बुवा आता या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती लागली. मग पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद कोणाला निवडून दिलं पाहिजे बुवा जनतेने? शिवसेनाच का बरं? शिवसेनेची माणसं एक लोकांना धरून चालतात त्याच्यामुळे शिवसेनाच. आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये पंचायत समितीसाठी राजू शेठ गडगेचे आता उभे आहेत. व मला त्यांचं एखादं असं काम आहे का बुवा तुम्हाला काही मदत केलेली आहे का बुवा तुम्ही त्यांनाच का निवडून दिलं पाहिजे? कारण माझ्या मेवणीचा ऍक्सिडेंट झाला होता दिवाळीच्या टायमाला. तर ती फार एकदम सिरियस होती. हॉस्पिटलमध्ये जायला तर काय पैसा पाणी नव्हता.
त्यांनी त्यांचा एक माणूस तिथं पाठवून शासकीय मदत त्यांनी आम्हाला पुरवली होती. शासकीय मदत हो. म्हणजे बुवा अशी काय काय नेमके काय झालं होतं बुवा? गाडीने उडवलं होतं मुलीला. गाडी हो. मुली झालं पेशंट बरं आहे का? पेशंट बरा नाही पण त्यांनी मदत केली. शरदाला सोनाण्याला फोन करून हा. मदत शासकीय मदत त्यांनी पुरवली होती. हा. पण ती पोरगी एक्सपायर झाली 15 दिवसात. नाही म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला मदत लागली ती मदत राजू शेटगडगेंनी हो. पुरवली. राजू शेट्टीने केली मदत. बरोबर. म्हणजे शरदादांच्या मार्फत आणि त्या शरदादांनी त्यांना आता संधी दिलेली आहे म्हणून त्यांना निवडून दिलं पाहिजे. हो त्यांनाच निवडून दिलं पाहिजे. आणि मग इथं त्यांच्या विरोधात संभाजी शेठ चव्हाण उभे आहेत बुवा. ते जरा मोठे उमेदवार असं जनतेत बुवा जरा हे केलं जातं नाही का? मग कस काय त्यांचं कस काय पाहत तुम्ही बुवा? जनतेत कुठं असतात ती जनतेमध्ये कुठं असतात? रावशेठ जनतेमध्ये असतात. त्यांनी पण छोटी मोठी भरपूर कामं केलेली आहेत. कुठलाही राजकारणाचा हे नसताना त्यांनी छोटी मोठी भरपूर कामं केलेली आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा, यात्रा जत्रा उत्सव या माध्यमातून रावशेठने भरपूर कामं केलेली आहेत. आणि आम्हाला निवडून द्या हे मी मतदारांना आवाहन का करतोय तर वरती शिवसेनेची सत्ता आहे. जर सत्ता आहे तर निधी मिळणार आहे आम्हाला आणि त्या निधीतनं आम्ही लोकांच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करणार आहे प्रामाणिकपणे. म्हणजे पंचायत समितीला राजू शेठ आणि जिल्हा परिषदेला मग कोणाला निवडून द्यायचं? खंडागळे. खंडागळेला. म्हणजे पक्षाचंच पूर्ण काम करायचं का? हो. का बरं असं लोकांनी असं का त्यांनाच का मतदान केलं पाहिजे असं काय? आता तुम्ही पूर्वी झालेल्या निवडणुका बघितल्यात महानगरपालिका, तिथं पण चित्र बदललंय तर इथं पण बदलणार. लोक सुज्ञ झालेले आहेत. इथं पण चित्र नक्की बदलेल. तुम्ही कुठं असा? मी राजगुरुनगरला असतो आणि राजू शेठ चाकणला असतात. आम्ही भाऊ आहे. भाऊ तर आहेच पण आमचं मैत्रीचं घट्ट नातं आहे. बरोबर. म्हणजे एक मित्र निवडणुकीला उभा राहिला म्हणून बुवा आपण मैत्री पण जपलीच पाहिजे. मैत्री पण जपली पाहिजे आणि भाऊ आहेत माझे ते. मग तुम्ही एक जाणकार आहे थोडंसं पुढे या. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. आता ही जी तरुणाई आपल्याला दिसती निवडणुका लागल्या का त्यांचे थोडेसे काय कोणाची मतं असतील वेगवेगळी, मग मी त्याचा कार्यकर्ता तो त्याचा कार्यकर्ता, मग जे ते त्याचं काम करीतच असते. पण मला हे म्हणायचंय निवडणूक झाली हे गट संपले पाहिजे कुठेतरी, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. मग तुम्ही जाणकार म्हणून त्यांना काय मार्गदर्शन करा? काय नाही, काय आपल्याला पक्ष हे जरा वेळ बाजूला ठेवून आता सत्ता कोणाकडे आहे आणि आपल्याला जर विकास करायचा असेल तर आपण सत्तेमध्ये सहभागी होऊनच विकास करू शकतो. नाही पण सत्ता आता आहे आणि आता पुढे आपणच ठरवणार आहे. पण मला हा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला का निवडणुका लागल्या, हे निवडणुका झाल्यानंतर हे जे गटतट आहेत ते कायम ठेवले पाहिजे का तरुणांनी एकत्र राहिले पाहिजे? तरुणांनी आपल्या फायद्यासाठी एकत्र यायला पाहिजे. एक जाणकार म्हणून काय सांगाल बुवा, त्यांनी रागद्वेष कुठेतरी दूर केला पाहिजे? नक्कीच दूर केला पाहिजे आणि कुठेतरी विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. चालतंय. या ठिकाणी आपल्याला निमगावच्या ग्रामस्थांनी त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. तर मी तुमचं जुन्नर टाइमच्या वतीनं धन्यवाद करतो. धन्यवाद.